जय ज्योती जय सावित्री. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यावरील 200 कविता आम्ही सावित्रीच्या लेखी आपल्यासमोर घेऊन येत आहोत. मी सौ माधुरी धनोकार, सावित्री शक्तीपीठ, अकोला, महाराष्ट्र, आपल्यासाठी आज घेऊन आले आहे सावित्रीबाईंच्या लेखणीतून ही कविता. चला तर मग ऐकूया. शब्दांना त्यांनी शस्त्र केले, अज्ञानाचे अंधार दूर केले. लेखणीच्या त्या प्रत्येक टोकाने नवे विचार मनात रुजवले. कवितेतून जागृती केली, स्त्री शिक्षणाची वाट दाखवली. अन्यायाच्या रूढी परंपरांना निर्भयतेने त्यांनी आव्हान दिले. काव्य फुले उमलली जेव्हा ज्ञानाचा सुगंध दरवळला. 52 कशी सुबोध रत्नकार मधुनी समतेचा संदेश जनमानसात पोचवला. शेतकरी, स्त्री आणि शोषितांसाठी त्यांची लेखणी सदैव बोलली. स्वाभिमान, समता, शिक्षणाची ज्योत त्यांनी समाजापर्यंत हृदयात पेटवली. सावित्रीबाईंच्या शब्दांमध्ये क्रांतीची ताकद होती. त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक ओळीत माणुसकीची ज्योत होती. आजही त्यांच्या लेखणीची भाषा नव्या पिढीला दिशा देते. सावित्रीबाईंच्या साहित्याची प्रेरणा समतेची वाट पाहत नवी पहाट उगवते. कशी वाटली मग कविता? या कविताचा भावार्थ चला तर मग ऐकूया. सावित्रीबाईंच्या लेखणीतून या कवितेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यिक कार्याचा आणि त्यांच्या लेखणीच्या सामाजिक प्रभावांचा गौरव केला आहे. सावित्रीबाईंनी आपल्या लेखणीतून समाजातील अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता यांच्याविरुद्ध आवाज उठवला. स्त्रियांना शिक्षण मिळावे, त्यांनी स्वाभिमानाने जगावे आणि समाजात समानतेचे स्थान मिळवावे, हा विचार त्यांनी आपल्या कविता व लेखनातून मांडला. मग कशी वाटली आजची कविता? सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.